आज सकाळी राजवीरला स्कूलमध्ये देण्यासाठी मी बनवले होते डोसे आणि आलूची भाजी। तर आलू बॉईल करून नव्हते, तर त्यामुळे मी थोडीशी आयडिया केली आणि एक मस्त आलू एकदम बारीक कापला, कारण वेळेवर आलू बॉईल नाही होत, खूप वेळ लागतो आणि तसंही मला आज थोडंसं लेट झालं होतं उठायला। त्यामुळे मी म्हटलं आलूची पिवळी भाजी त्याला खूप आवडते आणि डोशासोबत मोस्टली आलूची पिवळीच भाजी असते, येलो कलरची। सो आलू मी अशा टाईपनं बारीक कापून घेतला। लहान मुलांना जी आलूची येलो कलरची जी भाजी असते ती खूप आवडते, बेसिकली सगळ्याच मुलांना आवडते। तसंच वीरला सुद्धा खूप आवडते आणि त्याला डोसे आणि आलूची भाजी भरपूर आवडते। मोस्टली शाळेमध्ये तो डब्बा म्हणजे त्याचा आठवड्यातून 2 दिवस तोच असतो। त्यासाठी मी कांदा घेतला, थोडासा सांबार आणि एक हिरवी मिरची। वीर आणि सिद्धी दोघांपुरतीच भाजी बनवायची होती, एका आलूचीच, त्यामुळे मी थोडंसं तेल वापरलं, कारण मी या दोघांनाही जे काही द्यायचं म्हटलं की मी तेलाचं प्रमाण बिलकुल जास्त नाही वापरत। आणि त्यानंतर थोडेसे मोहरी, जिरा आणि हिंग हे मुलांसाठी खूप चांगलं असतं, सगळ्यांसाठीच, अन्न पचायसाठी। सो आम्ही कोणताही पदार्थ केला की त्याच्यामध्ये हिंगाचा आम्ही वापर करतोच थोडासा। मी मुद्दाम अशी मिरची कापली की ती मिरची शिजल्याच्या नंतर आपण बाजूला काढून टाकू शकतो। त्यानंतर थोडीशी धनेपूड आणि हळद, जिरेपूड, मीठ चवीनुसार। एकदम सिंपल पद्धतीने अशा प्रकारे आलूची भाजी बनवली। आलू बॉईल नसले तरी सुद्धा हे आपण बारीक चॉप करून अशा प्रकारची भाजी बनवू शकतो। याला वाफ येऊ दिली, थोडासा पाण्याचा शिडकावा दिला की एकदम आलू बॉईल केल्यासारखीच ही भाजी तयार होते शेवटी, आणि ती आपण डोशावर सुद्धा फैलवू शकतो। हे डोशाचं बॅटर मी पहिलेच ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं, डाळ आणि तांदूळ। डोशाचं बॅटर थोडंसं जास्त गाढही नाही पाहिजे, जास्त पतलंही नाही पाहिजे, तर अशा टाईपचं एकदम परफेक्ट आहे। मी मुद्दाम या ठिकाणी डोसा जे आहे त्याचा आकार थोडासा मोठा घेतला आहे, कारण वीरचं म्हणणं असं असते की मम्मा मला फक्त एकच डोसा स्कूलमध्ये पाहिजे आहे। मग माझं म्हणणं असतं छोटे छोटे 2 देण्यापेक्षा एकच मोठा करून द्यायचा। म्हणजे मी अशी आयडिया माझ्या डोक्यामध्ये चालू असतात, माझा विचार असते लेकरांनी जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे। सगळ्याच आईचा जो असते तो असाच विचार असतो बेसिकली। तर अशा प्रकारे मस्त डोसा तयार झाला। इथे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, जे तुमच्या मुलांना आवडेल ते। मी इथं तूप टाकलं आहे आणि पहा एकदम क्रिस्पी डोसा तयार झाला। ज्या डोशावर असे बबल्स येतात ते डोसा खूप क्रिस्पी होतो, आणि खरंच हे डोसे खूपच क्रिस्पी झाले होते। याचं बॅटर पहिलेपासून मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन आणि टाकेन, तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जे काही मी व्हिडिओ टाकत असते ते तुम्हाला पाहायला मिळतील। आणि ही सकाळची आमची घाई, दूध, चहा, भाजी, असे मस्त डोसे तयार झाले आहे। इकडे भाजीसुद्धा शिजली आहे, एकदम भाजी पूर्ण गल झाली आहे। आलू बॉईल नाही केले तरी तुम्ही सुद्धा असं करून पहा, एकदम बारीक आलूचं कापले तर डोशाची भाजी तयार होते। वीरला बिलकुल ते डोशावर भाजी फैलून आवडत नाही, त्याला डब्यामध्येच पाहिजे असते वेगळी, म्हणून मी त्याला अशा टाईपनं दिलं। जसं मुलांना आवडते तसंच आपल्याला द्यावं लागतं। अशा प्रकारे टिफिन रेडी झाला। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये।